राज्यसभेसाठी भाजपकडून आज नावं निश्चित होणार। राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवार दिले जाणार। रात्री होणाऱ्या बैठकीत नावांवर होणार शिक्कामोर्तब। रामदास आठवले, विनोद तावडेंचं नाव निश्चित। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव जवळपास निश्चित। शायना एनसी, संजय निरुपम यांची नावंही चर्चेत। ग्रामीण भागातील काही नावांची ही चर्चा। पक्षासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊनच उमेदवारी दिली जाणार। शरद पवार हेच महाविकास आघाडीचे राज्यसभा उमेदवार असणार। शरद पवारांसोबत घटक पक्षातील नेत्यांची चर्चा सुरू। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आग्रही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर अखेर पार्थ पवारच। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार करणार राज्यसभेत नेतृत्व। रवींद्र चव्हाणांकडून भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा। केशव उपाध्यायांची भाजप उपाध्यक्षपदी बढती। गोपीचंद पडळकर, सुजय विखे, भारती पवार यांची देखील उपाध्यक्षपदी वर्णी। तर चित्रा वाघ भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा। कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा यांची वर्णी। भाजपच्या नवनाथ बन यांचीही बढती। नवनाथ बन यांची भाजपच्या मुख्य प्रवक्तेपदी वर्णी। बन यांच्या खांद्यावर आता मुख्य प्रवक्तेपदाची धुरा। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक। विरोधकांकडून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी। नागपूर महापालिकेच्या रेकॉर्ड रूममधून 172 वर्क ऑर्डर गायब। मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत वर्क ऑर्डर गायब झाल्यानं आश्चर्य। 2 माजी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश। काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार मारहाण प्रकरणी तुषार दांगुडेंसह 6 जणांवर गुन्हा। काँग्रेस शिष्टमंडळाकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट। हनुमंत पवार यांना संरक्षण देण्याची मागणी। विदर्भासाठी राज्य सरकारची मोठी भेट। विदर्भातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मान्यता। विदर्भातील घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुटणार। पैठणमध्ये गोदावरीच्या पात्रात सोनं शोधण्यासाठी गर्दी। नाथषष्ठी निमित्तानं गोदावरी नदीचं पाणी कमी केल्यानं पात्र उघडं। सोन्या चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी शेकडो जण नदीपात्रात।